गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यगडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गाईज उठलो, फ्रेश वगैरे झालो आहे. आता बस ऑफिसला निघायची तयारी पण झाली आहे माझी. तर बस निघतो आहे. टिफिन पॅक करते आहे आणि लेट उठलो आहे गाईज मी. बघा 9ला फक्त 5 मिनटं कमी आहे. ताईचा पण झालं आहे टिफिन बनवणं. सो खिचडी पण देते ताई नाश्त्यासाठी. सो ऑफिसला नाश्ता करून घ्यायचं मग. आजची तारीख काय आहे? 8 झाले. 19 ऑगस्ट. 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31. महिना संपला. ऑगस्ट संपला मग सप्टेंबर लागला. नाही, हे आमच्या घरचे 3 हिरो, टॉमी, कॉमी, चॉमी. हे यांचं नाव काय ते? हिचं ग ते हिचं नाव काय? आपण नावं ठेवले होते यांचं. याचं माहिती आहे फक्त ऋषी. त्याला काहीच निघतोय काहीच ऑफिससाठी. भेटत नाही काही ब्लॉग काढायसाठी. पण प्रयत्न चालू आहे काहीच की ब्लॉग बनवायचा. पण कसं पण मी ॲडजस्ट करून बनवतो ब्लॉग. चालू आहे प्रयत्न. चला निघूया काहीच ऑफिसला. ऊन पण आलं आहे. नऊला निघालो आणि बरोबर 9:28 पोहोचलो. म्हणजे 9:30च्या अगोदर. चला तेच मला ब्रेकमध्ये भेटतो. बाय बाय. तो काहीच लंच ब्रेक झाला आहे. जेवायला चाललो आहे आता. काहीच खूप भूक लागली आहे. खूप भूक लागली आहे. चला काहीच जेवण करायला. समजला नाही की तरी ले सचिन मसाला मसाला वांगी. जगात जेवण करतोय आता आम्ही. ए मस्त बनाय रे मसाला वांगी. तुने सोयाबीन हो ना मॉडर्न डिओ घेतलाय. तो जेवण झालंय गाईस. आता आम्ही तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटणार 6:30 ऑफिस लॉगआउट झाला आहे. आता चाललो आहे पथकच्या प्रॅक्टिसला. गाईस कार बघा ही. हे फक्त मी हॉलिवूड मूवीजमध्येच बघितली आहे कार. पण आता मी रिअल लाईफमध्ये बघत आहे गाईस. किती उंच आहे ही कार. वाव. हे पहाड वगैरेवर घेऊन गेलो ना गाईस. अशी कार आहे. म्हणजे फिरायला गेलो अशी कार आहे. खतरनाक आहे. चला गाईस पथकच्या प्रॅक्टिसला जाऊ. कारला बघूशच वाटत. सो काही चालू आहे घरी. पथकची प्रॅक्टिस झाली आहे आणि 10 वाजता घरी यासाठी. पाऊस पण आला होता मोठामोठी. चला फ्रेश होऊन भेटतो. ये खुजली हुई काय आपसे मिलकर खुजली हुई. चांगला आहे. छान आहे. थोडं युनिक. गेली आता जेवण करतोय. ताईनं बेसन भात बनवला आहे. सो बेसन भात खात्या. ताईनं सांगितलं की थोडं तिखट झालं आहे म्हणून बेसन. तर त्यामुळे थोडंसं लक्ष देशील. हाय तिखट. अजून काही काय बोलतात गाईस. बरोबर काय ब्लॉग करायला लागलं. सॉरी. मी त्याला थोडं बरं नाही वाटत. तर म्हणजे तिच्या डोकं दुखत आहे. तिला म्हटलं की तू असू दे वाटलं भांडे नको घासून मी घासणार. कसं भांडे घासतो. आंघोळ केल्यानंतर ना गाईस केस मस्त हे होऊन जातं. स्मूथ होऊन जातं फक्त आंघोळीच्या वेळेस. त्यावेळेस पूर्ण करली होऊन जातात केसामध्ये. चांगले वाटतात आंघोळ झाल्यानंतर केस मस्त. मस्त ताईनं मसाला वांगी बनवली होती. छान बनवली होती त्याला मसाला वांगी. ह्या महिन्यात मंथेनला काहीच हे आहे रक्षाबंधन आहे. बघू आता रोहित त्याला काय गिफ्ट द्यायचं म्हणून. आणि एक फ्रेम घेऊन आलो आहे गेस मी. आपको मिलके
बहुत अच्छा नहीं लगा, आपको मिलके बहुत खुशी हुई 3-4 तास ऑफिसहून घरी जात होतो, घरी नाही प्रॅक्टिसला जात होतो त्यावेळेस मला फ्रेम मला कशी असं 0 नॉर्मल बघायचं, मला ती फ्रेम दिसली, मला आवडली, छान का मी घेऊन टाकली. मला लावायची होती अशी कॉमेडी टाईपमध्ये. भांडे घासता येत नाही. जेवण वगैरे झालं आहे, भांडे पण आवरून झालं आहे. आता मी कपड्याचा घडा करतो गाईस. त्या दिवशी म्हणजे कालच वाटते ताईनं वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले, मी वॉश करून ठेवले. सो आता ताई तर झोपली आहे. आता मी बरोबर घडी करून ठेवून देतो गाईस. आता काय होते गाईस, आम्ही तर दिवसभर ऑफिसला असतो, घडी करून ठेवायला मग वेळ नाही भेटत. सो आता माझ्यापाशी वेळ आहे तर करून टाकतो, ताईची पण करतो आणि माझी पण करतो. सो गाईस पथकाची प्रॅक्टिस चांगली चालू आहे, मजा येते. पुढच्या महिन्यात गणपती बाप्पा येत आहे. आता प्रॅक्टिस जेवढ्या दिवस आहे तेवढे दिवस करून घेतो, नाहीतर मग परत आपलं तेच ऑफिसहून घर. आता जेवढ्या दिवस आता वादक करायचं आहे तेवढे दिवस वादक करायचे. फक्त थोडंसं घरी यासाठी वेळ होत आहे गाईस. आता जेवढे दिवस बाप्पा आहे तेवढे दिवस वाजवायचं आहे गाईस. हेच आहे वाजवायचे गाईस दिवस, पण एन्जॉय येते गाईस. जो आपला छंद आहे एवढा आवडतो आपल्याला वाजवायला, मला पूर्ण मन खुश करून वाजवून टाकायचं गाईस. आता मी माझ्या घड्या करून देतो गाईस आणि झोपतो लवकरात लवकर. सो गाईस आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अँड आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं असंच राहू द्या. आणि सॉरी गाईस मला बरोबर ब्लॉग काढायला भेटत नाही गाईस, काय बरं की आता ऑफिसचे पण कामं असतात त्यामुळे मला फोन अलाउड नाही होतं, ते तर तुम्हाला माहितीच असेल. आणि थोडं वादक वगैरे चालू आहे, सो तिथं पण आता जास्तीत जास्त आता पूर्ण फोकस प्रॅक्टिसवर आहे. सो मला व्हिडिओज वगैरे पण काढायला थोडा टाईम नाही भेटत. सो त्यामुळे गाईस मी माझ्या यानं करणार प्रयत्न ब्लॉग काढायचे अजून. सो आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्याकडे असंच राहू दे. आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो गुड नाईट, आपण उद्या भेटू गाईस. आणि माझे केस कसे झाले गाईस, आंघोळ करून आलो तर मस्त आता करली चालू गाईस. पहिले बरोबर होते, झालं परत तसेच. सो आता करतो माझे कपडे गाळाकडे गाईस. सो गुड नाईट.